आयुरा, आम्ही आज तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहे. मला समीर म्हणाला, आमच्या सुगीची नणंद आहे ती आवडते, म्हणून बोलणी करायलाच आलो आहे. त्याचे काही बाबा नाहीत, त्यामुळे दोघंच आलो आहे. माझा भाऊ आहे, पण ह्याने नको सांगितलं. वत्सला समीरकडे हात करत म्हणाली. समीरने आपल्या आईला रवीविषयी काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळे तिला काही माहीत नव्हतं. इथून पुढे घरात क्षणभर शांतता पसरली. माधवरावाने एक नजर माधवीकडे टाकली आणि मग निधीकडे बघितलं, तर निधीची नजर खालीच होती. एवढी सगळं माणसं असताना जमिनीला काय बघत होती तिलाच ठाऊक. ती खुश होती. कदाचित आपल्या पुढच्या होऊ घातलेल्या लग्नाचे विचार मनात नाचत असतील. हो, दोघंही एकमेकांना पसंत करतात आणि दोघं शोभून सुद्धा दिसतात. माधव दोघांकडे बघत हसत म्हणाले. माधवी सध्या काही बोलत नव्हती. तिचंच म्हणणं होतं लवकर लग्न करून द्या म्हणून. आपण भटजींना बोलावून मुहूर्त काढू, लग्न लवकरच धरू, माधवी खूप वेळाने म्हणाली. चला, दोघं राजी आहे तर आम्हाला काय, धमाल करायला मिळाली बास झाली, आयुष म्हणाला. गेल्या महिन्याभरात आयुषच्या पायात खूप फरक पडला होता. आता तो बिना कुबडी घेता चालू शकत होता. हो, चला चांगल्या कामाला मुहूर्त काढायला, माधव म्हणाले. वहिनी, आराध्य दादाला बोलाव, समीर म्हणाला. ते आज ना नेमके लवकर गेले. तुम्ही फोन करून आला असता तर ते थांबले असते. अवनी सावरूनच सगळं बोलत होती. बरं, काही हरकत नाही, समीर म्हणाला. दोघा कुटुंबात बोलणी चालू होती. निधी, तुझं काही म्हणणं आहे का, तुला काही सांगायचं आहे का, माधवने विचारलं. नाही बाबा, मला काही सांगायचं नाही, तुम्ही मोठे ठरवाल तसा, निधी शांतपणे म्हणाले. चला, ठरलं तर मग तुम्ही आलाच आहात तर आजच मुहूर्त काढून घेऊ, माधव वत्सल्याकडे बघत म्हणाले. हो हो, चालेल, जो जवळचा मुहूर्त असेल तो घ्या, मुलांना अजून त्रास नको, आधीच खूप सहन केला, वत्सला म्हणाले. हे सर्व ऐकून निधीच्या मनात धडधड वाढली. सगळं इतक्या सहज घडत होतं की आपण स्वप्नात तर नाही ना, असं वाटून गेलं तिला. समीर मात्र शांत होता. तो जणू हे प्रत्येक क्षण साठवत होता. हळूच सगळ्यांची नजर चुकवून निधीकडे बघत होता. आता स्वतःच्या लग्नात सगळं करणारा तो स्वतःच होता, तरीही स्थिर होता. मोठ्यांसोबत सगळं ठरवून सुद्धा निधीकडे वळणारी त्याची नजर अल्लड प्रेमीसारखीच घायाळ आणि आतुर होती. तोपर्यंत आयुषने फोन काढून भटजी काकांना फोन केला. त्यांना आजच मुहूर्त काढायला बोलावलं. आता गप्पा सुरू झाल्या होत्या. मुख्य बोलणी झाली होती. आता भटजी काका कधी येतील याची वाट बघत होते सगळे. आवनीने आणि निधीने मिळून सर्वांसाठी जेवण बनवलं. आग्रहाने समीर आणि वत्सलाला जेवायला बसवलं. तसंही हे त्यांच्या मुलीचं सासर होतं. आता गोड बातमीसुद्धा होती, त्यामुळे त्याही खुश होत्या. पूर्वी कसं पाळणा हलल्याशिवाय मुलीच्या घरी पाणीसुद्धा घेत नसत, पण आता पाळणा हलणारच होता, त्यामुळे वत्सला त्यांचा आग्रह मोडू शकली नाही. जेवणं झाली आणि दुपारी भटजी काका आले. तसे सर्व एकत्र बसून भटजींनी सांगितलेल्या मुहूर्तावर विचार करत होते. एकदम जवळचे 2 मुहूर्त त्यांनी सांगितले. विचार विनिमय करून महिनाभरानंतरचा मुहूर्त सगळ्यांनी ठरवला, कारण तयारीलाही वेळ हवाच होता. चला, आमच्या लाडकीचं लग्न होणार. वेडाबाई कधीच मोठी झाली. आयुष निधीच्या जवळ येऊन तिचे गाल ओढून म्हणाला. नकळत डोळे पाणावले त्याचे. तशी निधीने पटकन आयुषला मिठी मारली आणि रडू लागली. अजूनपर्यंत घरातली लाडूली ती
आता निघून जाणार दुसऱ्याच्या घरी. एकदम भरून आलं आयुष्याला. वातावरण खूपच भावूक झालं. दादा, मला आठवण आली की मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येणार. निधी रडतच म्हणाली, आम्ही येऊ तुला भेटायला. आयुष तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. तिला स्वतःपासून बाजूला करत, तिला आपल्या मागे करत समीरकडे वळला. माझ्या बहिणीला जर कधी रडवलंस तर गाठ माझ्याशी आहे. आयुष त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाला. मी काय रडवणार तिला, तीच रडवेल मला. बघ, मग मी तक्रार कोणाकडे करायची. समीर म्हणाला. तसे सगळेच हसले. अशा छोट्या छोट्या गमती जमती चालू होत्या. वातावरण हलकं पुलकं झालं होतं. इतक्यात समीर हळूच तिथून निसटला आणि आयुषच्या बेडरूममध्ये गेला. फ्रेश होऊन निधीला त्याने मॅसेज केला. निधी, पटकन आयुषच्या बेडरूममध्ये ये. समीर इकडे तिकडे येराजाऱ्या घालत निधीचीच वाट बघत होता. इतक्यात दरवाजाचा आवाज आला. पूर्ण उघडला नव्हताच की निधी, किती वेळ. समीर जरा मोठ्यानेच म्हणाला. निधी काय येईल माझ्या बेडरूममध्ये. हा आयुष होता. आता तो पूर्ण दरवाजा उघडून आत आला होता. तसा समीरचा चेहराच पडला. किती दिवस झाले फोन सोडून दोघांचं समोरासमोर बोलणंच झालं नव्हतं. त्यामुळे समीर तिच्याशी बोलण्यासाठी एकतर उत्सुक होता आणि तरसत होता इतके दिवस. आता समीरचा आयुषला बघून चेहराच पडून गेला. निधी केव्हाची हॉलमधून जायला बघत होती तर वत्सला आणि माधवी तिथेच बोलत बसल्या होत्या. त्यांच्या पुढ्यातून आयुषच्या बेडरूममध्ये जाणं म्हणजे जरा शिक्षाच होती आणि ते तिला काही जमत नव्हतं. शेवटी किचनमध्ये गेली. अवनी चहा करत होती सर्वांसाठी. वहिनी, चहा माझ्याकडे दे, मी घेऊन जाते, निधी म्हणाली. निधीने लगेच कप घेऊन चहा भरायला सुद्धा घेतली. काय ग, एवढी घाई का. अवनीने निधीकडे बघत विचारलं. समीर केव्हाची वाट बघत आहेत आयुषदाच्या रूममध्ये, पण मला जायलाच मिळत नाही. आई आणि समीरची आई दोघी तिथे बोलत बसले आहेत आणि त्यांच्या समोरून जायचं म्हणजे मोठं कोडच आहे. आता मला हे चहाचं सुचलं, निधी म्हणाले. ओ, तरी म्हटलं एवढी घाई कशी काय झाली, उधर कोई इंतजार कर रहा है. अवनी तिला चिडवत म्हणाले. वहिनी प्लीज, मला जाऊ दे. निधी आता खरंच रडकुंडीला आली होती. तिलाही त्याच्यासोबत बोलायचं होतं. ओके ओके, जा बाबा, मी मस्करी केली, अवनी म्हणाली, कारण अवनी तेवढं समजू शकत होती. तशी निधी चहाचा ट्रे उचलून लगेच बाहेर आली. हॉलमधल्या सर्वांना चहा देऊन ती आयुषच्या बेडरूमकडे झपझप पावलं टाकत निघाली. तेवढ्यात आयुरा आपला चहा सांभाळत पुढे आली. निधी, तू बस इथे, मी घेऊन जाते चहा. निधीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. दुष्काळात 13वा महिना. एरवी कशाला नाही, तर आता तरी गप्प बसायचं नाही ने, पण नाही, आली चहा मागायला. नको वहिनी, तू बस इथेच, मीच घेऊन जाते. आयुराला बाजूला करून निधी निघून गेली तिथून. तिला असं काहीच जाताना बघून आयुराला काहीतरी क्लिक झालं. तसं स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारून घेतली तिने. अरे, दादा आहे तिकडे, मी कशी विसरली. ती स्वतःशीच हसली. ओढ काय असते तिनेही तर अनुभवलं होतं. निदान आयुषपेक्षा समीर ठीकच वागत होता. तिने काय काय केलं होतं तिला आठवलं तसं ओठांवरचं हसू अजूनच खुललं. प्रेम काय असतं केल्याशिवाय कळत नाही. किती अडथळे आले तरी आमचं प्रेम तसंच आहे, उलट अजून वाढत आहे, कमी होत नाही. ती विचारात हरवून गेली. निधीने दरवाजा उघडला आणि लगेच आत येऊन दरवाजा बंद केला. ट्रे तिथेच सोडून ती समीरकडे धावली. समीरनेही तिला हात करून आपल्या मिठीत घेतलं. समीर, मी खूप मिस केलं तुम्हाला, निधी म्हणाले. मीही.
समीर म्हणाला आणि तिच्या भोवतीचे हात अजूनच घट्ट केले. अरे चहा थंड झाला, मला द्यायला आणला आहे ना, आयुष मुद्दाम खुचकपणे म्हणाला. तशी निधी जी सगळं विसरून समीरच्या मिठीत शिरली होती ती लगेचच बाजूला झाली. ए कबाब में हड्डी, समीर चांगलाच बोंबलला. हे बरं आहे, माझीच बेडरूम आणि मीच हड्डी. आयुष उठून चहा घेत म्हणाला. एकतर इतक्या दिवसांनी भेटतो, माझ्या प्रिय सासूबाई आमच्यावर अशा लक्ष ठेवून असतात, त्यामुळे आमचं भेटणं बोलण्याने काहीच नाही. आता तू नको भर पाडू, समीर म्हणाला. ओके, आधी चहा घे, मग मी जातो बाहेर, पण लवकर बाहेर या, नाहीतर आई आलीच समजा. आणि हां, दरवाजा आतून लावून घ्या, आयुष म्हणाला. तसा समीर हसला. त्याला आठवलं फक्त डोक्यावर ओठ टेकवलं होतं त्याने. किती ऐकायला लागलं होतं निधीला. समीर बेडवर बसला आणि चहा घेतला. निधी, तू चहा घेतला, आयुषने विचारला. निधीने नाहीमध्ये मान हलवली. हा घे, मी देतो. आयुष आणि समीर एकत्रच म्हणाले. मी आधी म्हणालो तिला, आणि मीच आधी विचारलं तिला. मी तिचा भाऊ आहे, ते माझ्याकडूनच घेणार, आयुष म्हणाला. आयुष तू पी, मी देतो म्हणालो ना, समीर म्हणाला. नाही, तू साधं विचारलंसुद्धा नाही, त्यामुळे मीच देणार तिला चहा, आयुष म्हणाला. आता साध्याशा चहावरून भांडण सुरू होत होतं. निधीला काही कळेना कोणाकडून चहा घ्यायचा. मी मी विसरली. अवनी वहिनीने मला घाईत प्यायला दिली होती चहा. इथे येण्याच्या घाईत मी विसरली. आत्ता आठवलं. मला चहा नको आहे, मी प्यायली चहा, निधी म्हणाले. निधी खोटं नको बोलू, आयुष म्हणाला. अरे दादा, खरंच तू हवं तर अवनी वहिनीला विचार, पण तुम्ही दोघं भांडू नका, निधी म्हणाले. अवनीने तिला चव बघायला थोडीशी चहा दिली होती, त्यामुळे पूर्ण खोटं नव्हतं. तिला चहा प्यायची इच्छा झाली होती आयुषने विचारल्यावर, पण दोघं भांडताना बघून तिने आपल्या इच्छेची जागीच मान मुरगटून टाकली होती आणि तिला गायब केलं होतं. खरंच? मग तू विसरली कसं, आयुषने विचारलं. अरे ते घाईत विसरली, जाऊ दे आता, तुम्ही सोडा दोघं ते. दादा 5 मिनटं फक्त मी बोलणार आहे आणि जाणार आहे, प्लीज तू थोडा वेळ आम्हाला दे, निधी म्हणाले. तसं आयुष काही बोलला नाही, कारण निधी त्याला आणि समीरलाही दुखावणाऱ्यातली नव्हती. चहा पिऊन झाला तसा आयुष बाहेर निघून गेला. समीरने लगेचच निधीकडे बघितलं. तुम्ही माझ्या आयुष दादासमोर कधीच हुज्जत घालायची नाही. त्याने खूप काही केलं आमच्यासाठी. त्याने कधीच मला दुखावलं नाही. तुम्हीही त्याला दुखवायचं नाही. आयुष दरवाजाबाहेर उभा होता. हे ऐकून त्यालाही भरून आलं. माझ्यासाठी ती समीरशी भांडू शकते, आयुष स्वतःशीच बडबडला आणि तिथून बाजूला उभा राहिला. हॉलमध्ये जाऊ शकत नव्हता, कारण तिथे सगळेच बसले होते. ओके, नाही भांडणार, समीर तिचं नाक पकडत म्हणाला. तिचा हात हातात घेत म्हणाला. निधी, तू माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सुंदर पान आहेस. इथे या हृदयाच्या कप्प्यात अशी खोल रुतून गेली आहेस ना, की कोणी काय मीही काढू शकत नाही तुला तिथून. समीर तिचा हात हलका घट्ट करत म्हणाला. खूप वाट बघायला लावली तुम्ही, निधी त्याच्या हातावर एक चापटी मारत थोडंसं लटक्या रागातच म्हणाली. चल आता तयारीला लाग, लवकर. येणार आहेस ना माझ्या घरी, माझ्या राज्यात, माझ्या खूप जवळ, समीर म्हणाला. आणि निधीचे डोळे थोडे ओले झाले. समीर, स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणं इतकं सोपं असतं का, निधी म्हणाली. नाही, पण मी माझ्या घरी नाहीच बोलवत आहे तुला, मी आपल्या घरी, दोघांच्या घरी बोलावतो आहे. माझ्या हृदयात जागा दिली आहे. प्रॉमिस करतो तुला काहीच कमी पडू देणार नाही. जेव्हा तुला इथली आठवण येईल तेव्हा तू निघून ये, समीर तिला समजावत म्हणाला.
आतून खूप काही असं जाणवतोय ना, पण तोंडाने सांगताच येत नाही. निधी त्याला बिलगत म्हणाली. निधी, थँक्स माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला भरभरून प्रेम दिलंस त्यासाठी. मी तुला खूप त्रास दिला, तरीही तू मला सोडून गेली नाहीस, माझी वाट बघितलीस. थँक्स, समीर म्हणाला. खूप चहला ते खरं आहे. तरीही वाट बघण्यात एक वेगळीच हुरहुर भरलेली होती. आपल्या नात्याला या विरहाने जास्त मजबूत केलं आहे, निधी म्हणाले. दोघांचं गुटरगुट चालू होतं इतक्यात दरवाजा वाजला. समीर, दरवाजा लवकर उघड, आयुषचा आवाज आला. तसे निधी समीर लगेच बाजूला झाले. समीरने जाऊन दरवाजा उघडला. अरे, तुझी आणि माझी आई येते इकडे. आई घर दाखवते, आयुष घाईघाईतच आत येत म्हणाला. आता आयुष आणि समीर जाऊन बेडवर बसले तर निधी चहाचा ट्रे घेऊन लगेचच बाहेर आली. तर दोघी आयुषचा बेडरूम बघायलाच येत होत्या. निधीला बघितलं तर माधवीच्या डोक्याला आठ्याच पडल्या. काय ग, तू इकडे काय करत होतीस? चहा तर तू मगाशीच घेऊन आलेलीस ना? माधवीने थोडं रागानेच विचारलं. आई, अगं ती बोलत थांबली होती, मी पण आहे इथे, आयुष लगेच बाहेर येऊन म्हणाला. तर निधी मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन किचनमध्ये फरार झाली. वत्सल्याने पूर्ण घर बघितलं. मुलीच्या वेळी खूप घाई झाली होती, त्यामुळे काहीच शक्य झालं नव्हतं. आता घर बघून झाल्यावर समाधानाने मान हलवली त्यांनी. तिच्या नजरेत आता औत्सुक्यापेक्षा आपलेपणा जास्त वाटत होता. तेवढ्यात समीरचा फोन खिशात वाजला. त्याने सहज स्क्रीनकडे पाहिलं आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. निधी पाणी घेऊन तिथे आली होती. तिने समीरचा बदललेला चेहरा पाहिला आणि नकळतच थांबली. काय झालं, तिने हळूच विचारलं. समीर काही क्षण काहीच बोलला नाही. फोन पुन्हा एकदा वाजला. आता आयुष सुद्धा समोरच होता. त्याने ते पाहिलं. कुणाचा फोन आहे, त्याने सहज विचारलं. समीरने फोन खिशात ठेवला. एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आत्ता नाही, पण संध्याकाळी सगळ्यांना सांगेन. आता मला निघावं लागेल. हे ऐकून निधीचं हृदय धस झालं. लग्नाच्या आनंदात आता अचानक हे विरजन का पडतंय, ही गंभीरता का? आयुरा हॉलमध्येच उभी होती. तिची नजर समीरवर स्थित झाली. त्याच्या नजरेत आज पहिल्यांदाच तिला थोडी घाई, थोडी काळजी दिसली. समीर दादा, ती काही बोलणार इतक्यात आई, समीरने हाक मारली. आपल्याला आता निघावं लागेल. तसे सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. कोणालाच काहीच कल्पना नव्हती हा फोन आनंद वाढवणारा आहे की काही एखादं नवं वळून घेऊन येणार आहे, दुःख घेऊन येणार आहे. आणि निधीच्या मनात एकच प्रश्न घोळू लागला. लग्नाची तारीख ठरली आहे, मग अजून काय बाकी आहे? बघूया काय होतंय पुढे. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.